मॅन ऑफ द मॅच अमर पाटील ठरला, ज्यानं बाहुबली खेळ केला आणि खरं तर शक्ती प्रदर्शन करताना अमीर सगळ्यात पहिलं अभिनंदन आणि अर्धशतकीय खेळी केली महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आणि संघाला सुपर पाय मध्ये दाखल करून दिलं. काय सांगशील? काही सांगणार नाही, संघाचं धन्यवाद करेन आणि 2 मॅच खेळायला नव्हतो या मॅचमध्ये त्याही मला संधी दिली त्याबद्दल संघाचं सुद्धा अभिनंदन करेन. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच आणि एकूण 3000 रुपयाचं प्राइज आपण अमरला देत आहोत. अमर व्हेरी वेल प्लेड. अगदी सुरेख खेळ सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा खेळ पाहायला मिळाला. अमर पाडीच्या बॅटमधून 54 धावा आणि संघ सुपर पाय मध्ये दाखल होत आहे. अभिनंदन संपूर्ण टीमचं. आता मॅच नंबर 2 तुम्ही पाहणार. आदर्श 11 पडले आणि बेलवली यांच्यामध्ये सुरू होते लढत 4 षटकांची. चला बेलवली संघ आपण लगेच सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नितस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 शानदार पर्व. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देई याचा डोळा. आणि आपण पाहतोय माजी सरपंच आणि उपसरपंच चषकाचा शानदार सोहळा. आज अंतिम दिवस, मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल. फार प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित राहिले. पहिल्या मॅच मध्ये जी आपण लढत पाहिली, काय सुंदर लढत होती. दोन्ही संघ ताकदीचे होते आणि 81 धावेला पाठलाग करताना वामनच्या संघाने देखील चांगला खेळ केला. दोन्ही संघाचं कौतुक करेल, परंतु विजेता ठरला नारिन संघ. सुपर पाय मध्ये दाखल झालाय. चला तर आता या लढतीमधून देखील एक संघ सुपर पाय मध्ये दाखल होणार. दोन्ही संघाला आपण देऊया शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि खरं तर एक चांगला क्रिकेट पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. टीम बेलवली टॉस विन झाले आणि त्यांनी बॅटिंग स्वीकारली. या स्पर्धेमध्ये टॉसला महत्व नाहीये, कारण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे धाबा चेस करणारा संघ विजयी ठरेल. बेलवली संघाची सलामी ताकदवर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ऍज अ ओपनर विस्फोटक खेळाडू तुम्ही पाहतायत आकाश पवार आणि अजय पाटील. स्ट्रायकरवरती आकाश, तो स्ट्रायकरवरती अजय. हे दोन्ही ताकदवर खेळाडू आहेत. एकीकडे गोलंदाज पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय स्वप्नील मात्रे. गेम स्टार्ट, लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा केला. टीमची टोटल आता 1 अकाउंट ओपन झालं. ही खेळपट्टी फलंदाजाला भरपूर अनुकूल ठरणारी आहे. एक अतिरिक्त धाबेनं अकाउंट ओपन झालंय. फिल्डिंग रचना थोडीशी परिवर्तन केलं. आपण पाहतोय ते लॉंग ऑफ मध्ये जो खेळाडू होता तो एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणलाय. स्विचचा प्रयत्न करत होते, बॉल बॅटचा कनेक्शन नाहीये. चांगला बॉल, गुडलेनचा वापर केला, स्विंग केला बॉलला. इथे डॉट बॉलची समाप्ती. आकाश आपण पाहतो सध्या स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे. एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. अनेक क्रिकेटची ग्राउंड त्यानं गाजवली आहेत. आज पुन्हा एकदा नितळस ग्राउंड गाजवण्यासाठी सज्ज झालाय. एकीकडे बेलवली, एकीकडे पडले. दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध. मिड विकेटला एक खेळाडू तुम्ही पाहतात, एक खेळाडू तुम्ही एक्स्ट्रा कव्हरला पाहतात. हे 2 खेळाडू फक्त बाउंड्री लाईन वरती आहेत. यावेळेस देखील चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न, बॉल स्विन होतोय. स्वप्नील मात्रे, खरं तर त्याच्या बुटांमध्ये जादू आहे. लेग ब्रेक, ऑफ ब्रेकच्या माध्यमातून तो चेंडू पेकी करत असतो. सध्या आपण पाहिलं पहिला चेंडू जरी त्यानं खराब फेकला तरी सुद्धा त्यानं 2 चेंडू चांगले फेकले आणि चांगली सुरुवात केली मैदानावरती. ऑफ साइड तुम्ही पाहतायत. पॉइंटला खेळाडू आहे, बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू, स्लिप मध्ये खेळाडू आहे. मिड ऑफ मध्ये खेळाडू तैनात केला गेलाय. मिड ऑन तैनात केली गेली आहे. वाईट इशारा पुन्हा एकदा पंचांकडून आलाय. त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि
लेग स्लिप अशा प्रकारे ही सर्कलच्या आतमधली विभारचना एक बाउंड्री मध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात करण्यात आले आणि एक मिड विकेटला हे खेळाडू तुम्ही पाहतात पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये फिल्डिंगची रचना स्वप्ने मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती कट केला चेंडू गुडलेन वरती टाकला त्यानंतर हलकासा स्विंग केला बाहेरच्या दिशेला बॉल काढतो आणि आकाश पवार जागेवरून करण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथे तेवढ्या चाकने गोलंदाजी बघा ऑफस्टमला बॉल टाकला त्याला बाहेर काढलं ही जादू त्याच्या बोटामध्ये आणि सातत्यानं प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये स्वप्नील मात्रे अगदी बऱ्याचशा वर्षाचा अनुभव घेऊन मैदानावरती उतरलाय आणि सध्या धाबा तरी तुम्ही पाहिल्या ऐकून धाबा फडकावरती 2 लागत अतिरिक्त स्वरूपामध्ये यावेळेस बॅकवर्ड पॉइंटला जे जाळ रचलं गेलं त्या जाळ्यामध्ये अडकलाय इथे आकाश पवार 0 व्हावा जबरदस्त त्याने 4 चेंडू खेळले परंतु त्याला एकही धाव करता आली नाहीये आणि अगदी मोठा धक्का गावदेवी बेलवली संघाला लागलाय निशांत मात्रेने सुंदर झेल टिपला कॅप्टनचं कौतुक केलं पाहिजे की ज्या प्रकारे विभरचना फिल्डिंगची होती आणि स्वप्नील मात्रेचं देखील कौतुक करेल त्याच पद्धतीने त्याने गोलंदाजी केली 2 अतिरिक्त धावा 1 गडी बाद कामेश पावशे मंडप डेकोरेशन त्यांचं स्वागत आहे या पण व्यासपीठावरती खरं तर कमी काळामध्ये त्यानं एक दमदार खरं तर चांगलं सुंदर असं मंडप सजवलंय तर बघा नारायण संघाला आज शुभेच्छा कुठून आल्यात तर नागराज मंजुळे यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आल्यात तर नक्कीच नारायण संघ सुपर 5 मध्ये दाखल झालाय आज त्यांचा संघ फटका चांगलाय मिड विकेटला ठोकलाय बाउंड्री लाईनच्या पार आर पार स्टेडियम पार ब्रँडेड षटकार माजी सरपंच उपसरपंच चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत षटकार ठोकला इकडे आल्या आल्या बॅट्समन तुम्ही पाहतायत आकाश चोरगे आकाश पवार बाद झाला परंतु आकाश चोरगे जसा मैदानात इन झाला लगेच त्यानं अकाउंट ओपन केलं स्वतःच 6 धावसंख्येनं पुन्हा बॉल हवेत परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट केली रनिंग बिटवीन द विकेट चांगली 2 षटकांचा एका षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या 1 गडी बाद 10 धावा भालचंद्र पाटील साहेब जे त्यांचे टीम सपोर्टर आहेत स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकाचे आयोजक भालचंद्र पाटील साहेबांकडून देखील नारायण संघाला शुभेच्छा आल्यात नारायण संघ सुपर 5 मध्ये दाखल होणारा एकमेव संघ आहे जो आज दाखल झालाय काल मुरबी संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला आणि त्याच्या अगोदर धाकटा कांदा तिसऱ्या दिवशी दाखल झालाय म्हणजे हे संघ सुपर 5 मध्ये दाखल झालेत आज बऱ्याच साऱ्या लढती बाकी आहेत वडवली ब वर्सेस बामणडोंगरी लढत होईल त्याच्यातनं जो संघ जिंकेल तो गुरसई ब संघाविरुद्ध खेळेल त्या लढती आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील त्यानंतर सुपर 5 च्या लढती होतील
सुंदर आयोजन कमिटी मेंबर खरं तर आमचे कौतुक केलं पाहिजे. रायगड मधली पहिली नामांकित स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये सामने 6 षटकांचे खेळवले जात आहेत. आणि आता बऱ्याच ठिकाणी 4 ओव्हरचे सामने असतात, सेकंड राऊंडचा 3 ओव्हर, परंतु कौतुक केलं पाहिजे. यावेळेस बॉल हवेत, मिस टायमिंग, मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जजमेंट चुकलं, बॅलन्स चुकला आणि हातातनं झेल निसटला. वेळ भरपूर होता, बॉल जास्त उंच हवेमध्ये होता. अशा मोमेंटला बॉलच्या परफेक्ट खाली पोचणं गरजेचं होतं, त्याला ते बॅलन्स जमलं नाही. शेवट मोमेंटला हातातनं बॉल निसटला. जर तुमचा बॉडी बॅलन्स सुटला की झेल पण सुटतो, हे नक्की आहे आणि तेच झालं. बघा आपण पाहू शकता स्क्रीनवरती, एवढा उंच बॉल होता, त्याला भरपूर वेळ होता, परंतु त्याचा बॅलन्स बघा बिघडला. परफेक्ट बॉल खाली येऊ शकले नाही, त्यामुळे तो झेल सुटलाय आणि जीवनदान मिळालं मैदानावरती अजय पाटीलला. अजय पाटील सारख्या खेळाडूला जीवनदान दिलं म्हणजे मागात पडू शकतं, कारण अजय पाटील याच नावाने संघ खरा ओळखला जातो आणि तो अजय पाटील सध्या मैदानावरती आहे. हा उत्तर मिळेल. मी सांगितलं की अजयला जीवनदान दिलंय, त्याचं प्रायचित्त तुम्हाला भोगावं लागेल. वाईड स्ट्रॉंग ऑनच्या वरनं अजय पाटीलनं टोकलाय. पाटीलनं टोकलाय षटकार आणि त्याला जीवनदान मिळण्याचा प्रायचित्त आता संपूर्ण इकडे टीमला भोगावं लागेल. जेव्हा एक खेळाडू चूक करतो त्याचं प्रायचित्त पूर्ण संघाला भोगावं लागते. अजय पाटील सारखा खेळाडू आता मैदानामध्ये विस्फोटक खेळ करेल. तर अशा खेळाडूंना जेव्हा संधी मिळते तेव्हा ते नेहमी आक्रमक खेळ करत असतात. अजय पाटीलच्या बॅटमधून षटकार, टीमची टोटल 18. हा चेंडू अलॉंग द कापेट चालला ऑफसाईडला, तिथे थोडस पम्बलिंग झालं. क्षेत्ररक्षकानं थोडीशी वेळ घेतला, 2 धावा पुन्हा मिळाल्या. या 2 धाब्याने संघ पोहोचले तो 20 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात थोडीशी शांत झाली, 10 धावा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये आता अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते. एकूण 3 चेंडू फेकलेत, 10 धावा आल्यात. टीम टोटल 1 गडी बाद 20 धावा. मागच्या मॅच मध्ये 80 धावा पाठलाग करताना देखील खरं तर संघ वावंज संघाने एक जबरदस्त खेळ मैदानावरती साकारला, परंतु शेवटच्या क्षणाला नारायण संघाने विजय प्रस्थापित केला. यावेळी फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. आयुष मात्रे होते एक्स्ट्रा कबो मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण तुम्ही जेव्हा महत्वाची निर्णायक मॅच जेव्हा खेळत असता तेव्हा तुमच्याकडनं स्टँडर्ड क्वालिटी पाहिजे, तुमची फिल्डिंग स्टँडर्ड क्वालिटीची पाहिजे, तुमच्याकडे चांगला खेळ होणं गरजेचं आहे आणि सध्या एक्स्ट्रा कव्हर मध्ये ते क्षेत्ररक्षण पाहिलंय. धावसंख्या 21 वरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सिद्धार्थ पाटीलचं हे षटक आहे. स्वप्नीलनं चांगलं षटक फेकलं. सिद्धार्थ पुन्हा एकदा. हो, यावेळेस असं वाटलं की ह्या बॉलवरती मोठी मोहर लागेल, परंतु बॅट थोडी अगोदर फिरली, बॉल येण्याच्या अगोदर, आणि बीट झालेत स्ट्राईक एंड बॅट्समॅन आकाश.
यावेळीचा फटका प्रहार केलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि जजमेंट चांगलं झालं. यावेळी चांगला झेल टिपलाय तन्मय पाटीलनं आणि धक्का मिळालाय टीम बेलवलीला. चोरगे बाद झाल्या मैदानावरती. एकूण धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर धावा फलकावरती 21, 2 गडी बाद. या षटकामध्ये धावा आल्या 11, एक विकेट त्यालाही प्राप्त झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 10 होत्या, या ओव्हरमध्ये 11 आल्या आणि एक गडी बाद त्यानंही केला. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. गावदेवी बेलवली संघाची टोटल 21 धावा, 2 गडी बाद. यानंतर होणारी लढत बामण डोंगरी वर्सेस वडवली ब. दोन्ही कॅप्टन आपल्याला सूचना आपण लगेचच इथे उपस्थिती दाखवायची, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. बघा जो संघ उशिरा येतो त्याला पेनल्टी मिळते. आता या मॅच मध्ये देखील तेच झालं. टीम पडले संघ उशिरा आला, त्यांचा कॅप्टन नव्हता, त्यामुळे समोरच्या टीमला टॉस विन दिलं. त्यामुळे वेळ घेऊ नका, दोन्ही संघ सूचना आहे. आणि दोन्ही संघ जर नसतील तर मग दोन्ही संघाचे बॉल कमी करण्यात येतील. चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. खरं तर ही लढत देखील चांगली आहे. इथनं एक संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल. आतापर्यंत 3 संघ सुपर 5 मध्ये दाखल झालेत आणि आता हा 4था संघ असेल जो सुपर 5 मध्ये दाखल होईल. त्यानंतर 2 लढती होतील ज्या एक ग्रुप मधल्या एक बॅलन्स सामना होता, त्यामुळे वडवली आणि बामण डोंगरी ही लढत. त्यानंतर त्यातनं विजेता संघ गोरसे ब संघाविरुद्ध खेळेल. चांगला बॉल. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बीट झालेत. स्ट्रायकरवरती अजय पाटील सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू, त्याला जीवनदान मिळाल्यानंतर एक षटका त्याने दाखवलाय. षटक क्रमांक 3. स्विच हिट. फटका हवेत होता परंतु क्षेत्ररक्षकाचं बॅलन्स चुकलं. अगोदर तो पुढे आला आणि मग पाठीमागे जाताना वेळ मिळाला नाही आणि बॉल त्याच्या हाताला स्पर्श करून सीमारेषा बाहेर. षटकार. तर डायरेक्ट त्याच्या हातामध्ये बॉल होता, परंतु तो पहिला पुढे आला, मग पाठीमागे जाताना त्याला वेळ मिळाला नाही. हाताचा चांगला चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा लेग ब्रेक झाला. बॉल लेग स्पिन करतोय. खरं तर कौतुक करेल गोलंदाज अक्षय मात्रेचं. स्वप्नील मात्रेने चांगलं षटक फेकलं. अक्षय मात्रे देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही, त्यामुळे हा षटकार पाहायला मिळाला. आणि जर आमचे सिनियर समालोचक मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेवरती प्रभुत्व असणारे आमचे मचिंद्र पाटील सर, वेलकम, स्वागत आहे. लेग बायच्या माध्यमातून 1 रन मिळाली. टीमची टोटल धावपळकावरती 28 रन, 28 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर आपण पाहतो 3रं षटक सुरू आहे. आदर्श पडले विरुद्ध तुम्ही मॅच पाहता गावदेवी बेलवली यांच्यामध्ये ही लढत आहे. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अक्षय, चांगला फटका, पाडव सूप केलाय आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. चौकार. टोटल आता 32 या धावसंख्येभोवती. मागची मॅच प्रेक्षकाने पाहिली आणि त्या मॅचच्या नुसार या मॅच मध्ये प्रेक्षकांना तेवढी मजा वाटली नाही, कारण मागच्या मॅच मध्ये फक्त षटकार आणि चौकारच लागत होते. या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 32 धावा स्कोरवरती लागल्यात. या षटकामध्ये बॉल फेकले गेले. तिकडून आमचे स्कोरर जतीन आम्हाला सांगतायत की 5 बॉल मध्ये 11 धावा आल्यात. टीमचे टोटल 32. पुन्हा प्रहार, मिस टायमिंग आहे. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक मिडॉलला तैनात आणि खेळाडू बाद. धक्का लागलाय गावदेवी बेलवली संघाला अजून एक. आणि ओव्हर नंबर 3 देखील समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 रन, लॉस ऑफ 3 विकेट.
युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच सारे प्रेक्षक ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया, चौथा षटक सुरू होतं आणि तन्मय पाटीलचा वापर केलाय. बॉल चांगलाय, फटकाही चांगलाय, बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. अजय पाटीलच्या बॅट मधून धमाका, येतोय षटकार. का अजय पाटीलची बॅटिंग पाहायला मिळते. ज्या अजय पाटीलला सुरुवातीला जीवनदान दिलं त्यानंतर त्याने 2 षटकार आतापर्यंत टोकलेत. तो अजय पाटील शेवटच्या ओव्हरमध्ये टार्गेट करतोय. खरं तर संघाला एक मोठं लक्ष उभं करायचंय. आतापर्यंत धाबा झाल्यात तर स्कोर वरती 38. पुन्हा प्रहार. यावेळेस मात्र उंची जास्त आणि लांबीही जास्ती. पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरनं अजय पाटीलच्या बॅट मधून षटकार. तर 44 रन 44 धाबा. 4 चेंडू शिल्लक राहिलेत. टार्गेट तर त्यांना चांगलं ठेवायचंय, कारण समोर संघ देखील आदर्श लेवल पडले. एक चांगला संघ आहे. पुन्हा प्रहार आणि बॉल गेलाय आर पार, स्टेडियम पार. तो परत कधी येणारच नाही, एवढा लांब षटकार. ते सोडणार नाही. त्यांनी सांगितलं हा बॉल आम्हाला पाहिजे. 3 बॉल 3 षटकार. अजय पाटील साठी एकदा जोरदार टाळा. आणि आता चिंतेचं सावट, कारण ज्या खेळाडूला जीवनदान दिलं त्यानं ठोकले 3 लगातार षटकार. 50 धाबा. पुन्हा प्रहार. क्या बात है. 4 बॉल 4 षटकार. अजय पाटील साठी जोरदार टाळा होऊ द्या. आणि टीमची टोटल या षटकाराबरोबर 56 धाबा. मैदानावरती ज्या अजय पाटीलला जीवनदान दिलं, किती प्रायचित्त झालं असेल, किती आता त्यांना त्याचं दुःख झालं असेल. कारण शून्यावरती त्याचा झेल सुटला. 12 बॉल 41 केल्यात. काय म्हणताय. 41 अद्यापी 2 बॉल शिल्लक आहेत. पाहायचं मैदानावरती अजय पाटील. पुन्हा प्रहार केला. ऑनसाइडला फिल्डर आहे लॉंग ऑन रिजन मध्ये. बॉल उचलून फेक होणार तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा कॉल दिलाय. आणि 2 धाबा देखील पूर्ण झाल्या. टीमची टोटल 58. 58 धाबा. मी सांगितलं की 55 ते 60 धाबेचं टार्गेट रचणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यातनं 43 धाबा अजय पाटील मैदानावरती टोकल्यात. का बॅटिंग पाहायला मिळाली आज. पहिल्या मॅच मध्ये अमर पाटीलनं जी बॅटिंग दाखवली तशीच बॅटिंग. तर अमर पाटीलनंही 4 बॉल 4 षटकार लावले. आणि आता अजय पाटीलनं इथे 4 बॉल 4 षटकार लावलेत. शेवटचं षटक आणि आता शेवटचा अंतिम बॉल. दूर 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 आणि बॉलला पुन्हा एकदा पाठवलाय नितस गावामध्ये. हा येतोय षटकार. शेवट गोड झाली. आणि टीमची टोटल आपण पाहतो इथे 64 धाबा आणि 65 धाबेचं टार्गेट उभं केलंय आदर्श 11 पडले संघाच्या समोर. सामना चांगला होईल, कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा. हा सामना भरपूर रंगणार, कारण आदर्श 11 पडले संघाची बॅटिंग देखील तेवढीच स्ट्रॉंग आहे. त्यामुळे ही लढत प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल.
सुपर 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल. परंतु तत्पूर्वी आम्ही टॉस करणार आहोत. वडवली ब संघ आणि बामणडोंगरी या संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट केले जाते की आपण टॉस साठी व्यासपीठावरती यावं. जोरदार खरं तर बॅटिंग आपण पाहिली. खरं तर ज्या खेळाडून 49 धावा नॉट आउट केल्या, अर्धशतकापासून एकच धाव कमी राहिली. यस, पीपीएल मध्ये अजय पाटील खरं तर कॅप्टन्सी निभावणार आहे आणि 65 धावेचं टार्गेट आहे. एक बिग फाईट मॅच प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल आणि नक्कीच ही मॅच कशा प्रकारे असणार याचं धावतोवरण ऐकण्यासाठी प्रथमच आज दिवसभरामध्ये येतात आमचे सिनियर समालोचक मच्छिंद्र पाटील सर. लक्ष असू द्या टीम बामणडोंगरी आणि टीम वडवली. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर तुमचे 3-3 बॉल कमी होतील. एक संघ अगोदर आला, एक संघ उशिरा आला तर उशिरा येणाऱ्या अगोदर येणाऱ्या संघाला टॉस विन दिला जातोय. दोन्ही संघ नसले तर 3-3 बॉल आणि इनिंग समाप्त झाली तर 1-1 ओव्हर कमी. हा या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे प्रत्येकानं नियमांचं पालन करायचं आहे. एक बिग फाईट मॅच मैदानावरती पाहायला मिळेल आणि जाऊया पुन्हा एकदा आपण सेकंड सत्रामध्ये मच्छिंद्र पाटील सरांकडे. अलो चेक बाबू थोडासा बेस कमी कर. अलो चेक. चलिए चेंज तो गेम ओडोला टीम के कप्तान और बामणडोंगरी टीम के कप्तान समय पर आना होगा, नहीं तो जो कप्तान उपस्थित रहेगा उस कप्तान को टॉस दिया जाएगा. जो कप्तान उपस्थित नहीं रहेंगे, अगर दोनों कप्तान नहीं रहेंगे तो बॉल गिरने तक फिर 3 गेंद की पेनल्टी दोनों टीम को रहेगा. मैच कंप्लीट होता है तो फिर 1-1 ओवर कम हो जाएगा. आशीष दादा मालूसरे देखिए बात करेंगे. रसायनी से बेलोली टीम के लिए शुभकामना भेजें. यहाँ पर आज फाइनल डे चलते हैं. यहाँ पर मैक्स सर जुड़ चुके हैं. एक बढ़िया मुकाबला डोंबिवली ठाणे विभाग से एक टीम और रायगढ़ पनवेल विभाग से. थैंक यू बाबू. थैंक यू योगेश मडवी. मोस्ट वेलकम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गण्याला नमन करून महाराष्ट्राचे आराध्यपद राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्दा करून स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. वेलकम एव्हरी. क्रिकेटचा महासंग्राम आज शेवटच्या टप्प्यात आलाय. तर ज्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहिली भरपूर पुन्हा एकदा महाराष्ट्र कानाकोपऱ्यातील स्पर्धा सुप्रसिद्ध झाली आणि कमी कालावधीमध्ये लोकांच्या मनामध्ये घर करणारी स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच याची 2025चं पर्व सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सामना रंगतोय तो आज या दोन संघांमध्ये पडले बरेचसे बेलवली या दोन संघांमध्ये. बेलवली संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. का स्वीकारली याचं उत्तर दिले. 64 धावा कुठल्या त्याने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 65 धाबांचा मोठा डोंगर उभा करायचा आहे. आदर्श पडले या संघाला बघायचं आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये सकाळच्या वाजता ते ठीक 11:10 ज्या प्रेक्षकांना आताच मॉनिटर ओपन केला असेल त्यांच्या माहितीसाठी ही स्पर्धा नितलसच्या गावातनं आपण पाहतोय. फार मोठी स्पर्धा कारण महासंग्राम आज शेवटच्या टप्प्यात आलाय. भरपूर दिवसाची क्रिकेटची स्पर्धा आज मात्र तिला पूर्ण विराम मिळणार. हु विल बिकम अ चॅम्पियन आज तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार. कारण भरपूर दिवसापासून प्रश्न पडला. या आपण वलांना सामना करत सलामीची पाचारण केली होती माझ्यावरती. स्वप्नील मात्रे त्याला साथ देईल तो. दक्ष मात्रे गोलंदाज तयार. वेगवान अजय पाटील एकवेळा इव्हेंटच्या माध्यमातून तुमचं स्वागत करतोय. यस बाबू. तर याच दरम्यान सोमनाथ दादा काठे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सोमनाथ दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. 65 धावांचा पाठलाग करायचं मला आठवते. हेच ते मैदान आहे जबरदस्त. याच मैदानावरती फार मोठा विक्रम देखील 98 धावा चेस केल्या होत्या वडवली बी संघानं मांडा संघाविरुद्ध 6 षटकांमध्ये. त्यामुळे ह्यामध्ये धावा आपण पाहिल्या नितलस संघाने देखील चेस केल्या होत्या. फार मोठ्या संघाला टेंबिवली संघाला पराभूत केलं होतं. घोरसे विरुद्ध 75 धावा देखील त्याने काढल्या होत्या. हे तेचे मैदान आहे. उर्दी विकेट पहिला चेंडू प्रहार केला. वाड पण टासिक स्ट्रोक आणि पहिल्या स्पीवर मध्ये सुंदर अपघात डीप कव्हरच्या रिजन मधनं पहिला दमदार चौकार. कमिंग स्टार खेळाडू ज्याला संबोधलं होतं. अप्रतिम फटकेबाजी. चेंडूचा पाठलाग केला. बॅकफुटला गेला.
P1चा सुंदर वापर करत डीप कबाच्या डोक्यावर चेंडू भिरकावून दिलाय. स्टान्स चांगला होता, शॉटचं सिलेक्शन चांगलं होतं आणि P1 मध्ये चौकानं सुरुवात करत असताना आपल्या संघाची दमदार सुरुवात गरज आहे या सुरुवातीची. तर 4 षटकामध्ये तुमच्याकडे फक्त एकच पॉवर प्ले ओव्हर आहे आणि त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग करून दाखवायची ही फार मोठी संधी आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. अजयचा चेंडू खराब नव्हता, मध्ये शॉट बनवला, चेंडूचा अक्षरशः पाठलाग केला. P1चा सुंदर वापर केला, एक्झिक्युशन खूप सुंदर होतं, शॉटचा वापर केला. चेंडूची मागणी केली जाते, लगेच प्रोव्हाइड करा प्लीज. आयोजकांना विनंती करूया आज आपण अलर्ट राहायचं आहे कारण भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर फायनल डे आज आणि पाहुण्यांचं देखील भरपूर आगमन होणार, त्यामुळे सर्वांना विनंती की वेळेवरती या. संघनायकांना देखील आम्हाला सहकार्य करा बिकॉज टुडे वी हॅव नो मोर टाइम ओवर द विकेट. Oh, what a hit once again. Beautiful shot. कव्हर ड्राईव्ह दाखवला, क्रिकेटचं मादक सौंदर्य. सीमा पलीकडं अजून एक चौकार. Class timing, super batting. I will look at the action replay on screen board. अजय पाटीलचा अजयला खूप सुंदर उत्तर दिलंय ते दक्ष मात्रेनं. क्लासिकल स्ट्रोक दाखवलाय, क्रिकेटचं मादक सौंदर्य, ब्युटी ऑफ क्रिकेट दाखवत असताना चौकार, 2 चौकार दाखवलेत. ऑफ साईडला त्याला आता मध्ये खेळू तैनात केला, डीप कव्हरमध्ये खेळू आणलाय. पहिल्यांदा आपण पाहतो एक मिड विकेटला पॉवर प्लेमध्ये 2 शतक बाहेर आहे सध्या. ओव्हर द विकेट ऑन साईडला स्वीपचा फटका दाखवलाय, हिट केला चेंडू सीमा पलीकडं. पहिला षटकार. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम द दक्ष मात्रे. इज ऑन द फायर. मी आताच म्हटलं होतं अपकमिंग स्टार पडले संघाचा आणि षटकार पुन्हा एकदा दाखवतोय. फार मोठी फटकेबाजी. 2 चौकार, 1 षटकार, 2 चौकार ऑफ साईडला, 1 षटकार स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. मैदानाच्या चारी बाजूला खेळण्याची क्षमता असताना खेळू फार चांगली कामगिरी करत असताना जबरदस्त ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. व्हेरी गुड मॉर्निंग टू one and present here. Those are watching on YouTube, you are most welcome because you are the part of this tournament. Most welcome. नितला समाज संग्राम आज शेवटच्या टप्प्यात, क्रिकेटची रणधुमाली आज मात्र शेवटच्या टप्प्यात. गोलंदाज तयार. अजयला प्रश्न पडला कशा रीतीने गोलंदाजी करावी, फटकेबाजी चांगली आहे, स्क्वेअर कट, मॅग्निफिसंट स्ट्रोक, पॉइंटच्या डोक्यावर एक्झिक्युशन केले, सीमा पलीकडे दमदार चौकार. परिवर्तन कसं करावं याचं उत्तर शोधत आहेत. जे संघ उशिरा येतील आयोजकांशी संपर्क साधा, कारण माईकवरती आम्हाला बोलणं बरं वाटत नाही की पॅनल्टी कशी आहे, किती आहे, बरं वाटत नाही. ते फार मोठी स्पर्धा आहे. आपण आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं फार मोठी सुरुवात करतोय फलंदाज दक्षला थांबवणं कठीण झालंय. दक्षिण आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला, 3 चौकार दाखवलेत, 2 चौकार कव्हर पॉईंटवरनं, 1 पॉईंटवरनं आणि 1 षटकार दाखवले स्क्वेअर ऑफ द विकेट. मॅग्निफिसंट बॅटिंग इज अ प्लेइंग अराउंड द ग्राउंड. इट्स अ ब्युटिफुल अँड फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द बॅट्समन दक्ष मात्रे. येस, या षटकाच्या अगोदर जर बामोंडकर उपस्थित राहिला नाही तर वडवली संघाला टॉसविन दिला जाईल, कारण नियम फार कडक आहे स्पर्धेमध्ये, त्यामुळेच फार कमी कालावधीमध्ये स्पर्धा फार मोठी उंची गाठू शकली. शतक्षणामध्ये परिवर्तन. आता स्क्वेअर ऑफ द विकेट जो मिड विकेटला होता त्याला एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट आणलाय. शतक्षणाला बघायचं आहे. दक्षला थांबवणं कठीण आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू, स्ट्रॉंग अपील, मात्र पंचाने सांगितले बॅट कट. यस, अंपायर विल बी फायनल. प्रचंड दडपणाचा वापर केला. हो, तो अधिकार आहे तुमचा बेलवली संघाचा. बेलवली संघ नाही, पंचांवरती दबाव नाही, तुम्ही अपील करू शकता, मात्र पंचांशी पर्सनली बोलू नका प्लीज. येस प्लीज, तुम्ही अपील करू शकता, तुमचा अधिकार आहे तो, मात्र अंपायर विल बी फायनल. यस यस, बॅट कट आहे, इथनं स्क्रीनवरती दिसते, तुम्ही बघू शकता प्लीज. पंचांशी आपापसात मध्ये चर्चा करू नका प्लीज मित्रांनो, कारण मोठी स्पर्धा आहे आणि तुम्ही मोठे खेळू आहात, आदर्श खेळू आहात तुम्ही पण, सो आम्हाला बोलायला लावू नका प्लीज. 5 षटकांचा खेळ 5 चेंडूचा खेळ संपलाय. 18 धाबा धापलकावरती एज लागली. 19 धाबा. येस, डिस्कशन होईल, कोणावरती अन्याय होणार नाही बेलवली संघ, डोंट वरी, कारण तुम्ही खेळता त्या स्पर्धेमध्ये,
कारण डिसिप्लिन अँड ट्रान्सपरन्सी या दोन तत्वावरती स्पर्धा अवलंबून आहे. 18 धाबा दापलकावरती. येस, तर स्क्रीनवरती देखील दाखवण्यात आलं की बॅटचा स्पर्श झाला चेंडूला आणि पंचांनी लगेच दर्शवलं ते. दोन्ही संघ चांगले संघ आहे, स्पोर्ट्समॅन संघ आहे दोन्ही बोलिवली. आणि आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला आदर्श पडले, कारण नावच त्यांचं आदर्श आहे. त्या संघाकडे आदर्श भरपूर वर्ष घेतलाय लोकांनी, असं आदर्श पडले शिस्तबद्ध संघ. आणि तेवढाच चांगला संघ आपण पाहतोय पनवेल तालुक्यातील बेलवली संघ. शेवटचा चेंडू स्वप्नील येतोय, ज्याने भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवले पडले संघासाठी. सिनियर खेळाडू आहे संघासाठी. स्ट्रायकरला प्रथमच येतो P1 मध्ये. हो, वाट अ शॉट, पॉवरफुल स्ट्रोक मात्र नाहीये. थोडासा प्रणित गायकर तिथे होता, थोडासा पुढे आला प्रणित, कन्फ्यूज झाला, पुढे जायचं की मागे जायचं हे त्याला कळलंच नाही एक्झॅक्टली. आणि अशा रीतीने षटकाची झाली सांगता. स्वप्नीलच्या खात्यामध्ये स्ट्राईक असणारे एकनच धावसंख्येला उभारी देतोय. आणि ज्या दक्षिण मात्र मैदान अक्षरशः हलवून सोडलंय. ॲक्शन रिप्ले बघा, थोडासा मात्र मागे पुढे झाला क्षेत्ररक्षक. एका षटकाची सांगता 19 धावा दापलकावरती 20. यापेक्षा चांगली सुरुवात कुठे पाहायला मिळणार. 20 रन्स एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस. फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर्स. 20 धावा दापलकावरती. शेवटच्या चेंडूचा ॲक्शन रिप्ले बघू शकाल आपण. 10 वरती 1 आणि 20 वरती नॉट आउट. क्या बात आहे. बेलवली संघाची धावसंख्या स्कोरवरती आपण बघू शकाल स्क्रीनवरती की पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा 1 गडी बाद झाला होता. मध्ये त्याला दुपटीनं उत्तर दिलंय. ते मध्ये पडले संघानं 20 धावा कुठल्यात, त्यामध्ये दक्षिण जबल 19 धावा कुठल्यात. आणि एक धावा आपण पाहिली सिने खेळाडू स्वप्नीलच्या बॅटमधनं. 20 धावा दापलकावरती. 65 धावांचा मोठा डोंगर उभा करायचा. बेलवली संघानं टॉस जिंकला, प्रथम दर्शनी फलंदाजी स्वीकारली, तदनंतर त्यांना आमंत्रित केलं पडले संघाला. आणि पडले संघानं समोर 65 धावांचा मोठा डोंगर उभा केलाय. बेलवली गावचे आमचे दिनेश बंधू सरपंच जरा सामना बघत असेल तर स्वागत आहे बंधू तुमचं, स्वागत आहे तुमचं. कोणाचे ते परिवर्तन होतोय आणि फिल्डिंगमध्ये देखील भरपूर चेंजेस, कारण एकच पॉवर प्ले ओव्हर आहे तुमच्याकडं, तो संपलाय आता. रेस्ट्रिक्शन संपले. स्वप्नील येतो स्ट्राईक एंडला, ज्याने एका चेंडूमध्ये एक धाव कुठून स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज तयार. बेलवली संघ मागच्या कित्येक वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी करतोय आणि आदर्श पडले तो देखील खूप चांगला फॉर्मचा संघ आहे. अशा दोन संघांमध्ये आपण सामना एन्जॉय करतोय. 20 धावा दापलकावरती 65 धावा कुठायच्या. सरासरी फार मोठी आहे, मध्ये सुरुवात देखील दमदार आहे. तेवढीच मोठी सुरुवात केली. आता समीकरण असणारे 18 चेंडू आणि 45 धावांची गरज. गोलंदाज तयार. कट केलाय बॅकफुटला जाऊन. मात्र क्षेत्ररक्षक होता तिथे पॉइंटला. दीप्तेश होता तिथे. एकच धाव मिळणार. स्ट्राईक हवी आहे ती मात्र फलंदाज दक्ष मात्रेला. दक्ष मात्रेला स्ट्राईक हवी आहे. टॉस विन दिला आम्ही आता वडवली बी संघाला, कारण बामणडोंगरी संघ उपस्थित नाहीये. येस, तेजस आलाय. आता बघूया. या तेजस या, काय हरकत नाही. या तेजस, मोस्ट वेलकम. प्रणित गायकर गोलंदाजी मध्ये येत असताना येस, या षटकानंतर टॉस केला जाईल. ओव्हर द विकेट. खेचलाय फटका, खेचलाय फेकून दिला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं. अजून एक दमदार षटकार दक्ष बॅटमधनं. दुसरा षटकार. सेवन 27 धावा. मग अशी त्याने दोन एक षटकार दाखवला स्क्वेअर विकेट. तो षटकार पुन्हा दाखवलाय. 3 चौकार देखील दाखवला. ऑफ साईड ला एक चांगला फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे आणि काय तुफानी फटकेबाजी करत असताना बॅटचा फेस ओपन केला सुरुवातीपासून आणि त्याला थांबवणं कठीण झालंय. कारण आता सेट फलंदाज स्टार्ट केलं दक्षकडे भरपूर लक्ष असणार आहे गोलंदाजांचं. फुल टॉस पुन्हा एकदा फेकून दिला चेंडू. यावेळी देखील त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय. एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट वन्स अगेन. तिसरा षटकार त्याच्या बॅटमधनं. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग.
वैयक्तिक दक्षिण 7 चेंडूमध्ये वॉट बॅटिंग, क्लास क्रिकेटर आणि क्लासिकल फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय. 3 चौकार ऑफ साइडला, 3 षटकार ऑन साइडला. त्यामुळे गोलंदाजांपुढे फार मोठा प्रश्न पडला की दक्षला कसं थांबवायचं. इज ऑन द फायर. 31 धाबा 7 चेंडूमध्ये 31 धाबा कुठल्या, एकूण धाव काय 32. कारण स्वप्नीलने एक धाव कुठली, त्याला देखील संधी मिळाली. 2 धाबा कुठल्या स्वप्नीलने देखील. धावसंख्या 33 धाव फलकावरती. शॉट ऑफ प्लेन हुक करत असताना चेंडू सीमा पलीकडे, अजून एक षटकार, 4था षटकार. वा भाई वा, व्हॉट अ बॅटिंग. दाखवलं दक्षसाठी एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा दक्ष. व्हॉट अ बॅटिंग. प्रत्येक फटका दाखवला, स्क्वेअर कट दाखवलाय, कव्हर ड्राईव्ह दाखवलाय, त्यानंतर आता हुकचा फटका दाखवलाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. एकूण धावा 39. त्याचा क्लास, त्याचा स्टँडर्ड, त्याचा दर्जा, त्याचा लेवल, त्याचा फुटवर्क, त्याचं शॉटचं सिलेक्शन, एव्हरीथिंग इज ब्युटिफुल यार. व्हॉट अ फॅन्टास्टिक प्लेअर. काय फटकेबाजी केली मैदानावरती. 39 धाबा कुठल्या धावपलकावरती, 37 धाबा त्या दक्ष मात्रेच्या. फक्त 13 धाबा दूर आहे 50 पासनं. बघायचंय 50 धाबा काढणार का. जबरदस्त बॅटिंग. 65 धाबा उभाराच्या 4 षटकांमध्ये वादळी खेळीची सुरुवात केली, झुंजार सुरुवात केली आणि ती कायम ठेवली मैदानावरती. गोलंदाज तयार. ओ क्लास टायमिंग. याला मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका दाखवल्याच्या पुढे सरकला लॉंग ऑफला. राकेश शेला आलाय फार वेगानं, तोवर 2 धाबा. रन बीट द विकेट फार चांगले. मी मगाशी म्हटलं होतं की स्वप्नील एक सिनियर खेळाडू आहे. स्वप्नील त्याला खेळवतोय, त्याचा अनुभव तिथे 50 लावतोय आणि स्वप्नील दक्षला खेळवतोय मैदानावरती. हाच तो सिनियर खेळाडूचा अनुभव. धावफलक धावाले ते 2 न वाढत असताना 41-41. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर, फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर, कपल ऑफ द ओव्हर्स. 41. जबरदस्त सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 20 आणि आतापर्यंत 21. अजून एक मोठा फटका खेचून दिला मिड विकेटच्या डोक्यावरनं. 4था षटकार. He is on fire, unbelievable, unstoppable. Today is my day and I'm unstoppable. What a fantastic batting. DJ. लगेच धावसंख्या धापलकावरती 47. जिंकण्यासाठी फक्त 18 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. व्हॉट अ बॅटल, व्हॉट अ बॅटल. काय बॅटल रंगल्या मैदानावरती. 12 चेंडू 18 धावांची गरज. तो चलिए दोनों टीम को यहाँ पर 3-3 गेंद की पेनल्टी है. चलिए टॉस के लिए स्वामी दादा पाटिल आइए, उनके सुबादों से टॉस किया जाएगा. युवा डैशिंग युवा कार्यकर्ता निश्चित रूप से इनके हाथों से खास करके 12 चेंडू आणि फक्त 18 धावांची गरज आहे. फक्त 18 धावांची गरज आहे. दक्ष मात्र खेळतोय 45 धाबांवरती. फक्त 5 धाबा कमी आहेत. जस्ट 5 रन्स. पंचेचाळीस धाबा. बाबू कॉइन घेणे टॉस कर पटकन. चल बाबू लवकर कर प्लीज. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. चला सामना स्पीडअप करूया आपण, कारण वेळ आमच्याकडे कमी आहे. टुडे इज अ फायनल ऑफ दिस टुर्नामेंट, सो वी हॅव नो मोर टाइम. बाबू कूलर बंद ठेव जरा, आवाज येतो माईक मध्ये. कूलर बंदच राहू दे. 47 47 धावावरती खेळतोय स्वप्नील. फक्त 2 चेंडूचा सामना करत 2 वरती खेळतोय आणि दक्षिण तर मात्र धावांचा सुलसुलाट उभा केलाय. त्याने 5 षटकार ऑन साइडला फेकलेत, 3 चौकार ऑफ साइडला त्याने लावलेत. नॉन स्टॉप फलंदाजी करतोय. एकही चेंडू आतापर्यंत निर्धाव झाला नाहीये. हे देखील वैशिष्ट्य राहिलंय. छापा इज द कॉल और छापा है पर ओल्ड टीम फक्त डिसिजन सांगा. फील्डिंग. तो चलिए यहाँ पर ओल्ड टीम ने टॉस जीते हैं, फील्डिंग चुने. चलते हैं सीधा कमेंट्री बॉक्स पर, क्योंकि मुकाबला देखिए रोमांचक स्थिति पर है. थँक्यू बाबू. 45 धाबा वैयक्तिक कुठल्या दक्षिण आणि 2 धाबा कुठल्या स्वप्नीला. 21 धाबा. 47 समीकरण. आता फक्त 12 चेंडू आणि 18 धाबांची गरज आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. सुरुवातीला सकाळच्या एनर्जीमध्ये तुम्हाला एवढीच चांगला सामना पाहायला मिळतोय. याचा विचार कर की येणारे सामने कशा रीतीने पाहायला मिळतील. आज क्रिकेटची रणधुमाळी आशियाबाच्या टप्प्यात. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. WB संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मोस्ट वेलकम. चला 12 चेंडू 18 धाबा. स्पीडअप करा. पंच त्यांना सांगा स्पीडअप करण्यासाठी. वेळ जास्त नकोय प्लीज.
स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होतोय स्वप्नील आणि गोलंदाज तयार होतोय अभिषेक चोरगे. तिसरे षटक फार निर्णायक षटक आहे, महत्वाचं षटक आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. कट केलाय स्वप्नीलला माहिती आहे, गॅप मध्ये केलाय, पॉइंट मध्ये निघून जातो चेंडू डीप मध्ये. चांगले बॅकअप येतोय, विनीत येतोय तिथे, तोपर्यंत प्रणित आलाय तिथे, तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावाने संघाला आकार येतोय. येणारे चेंडू 11 आणि गरज आहे फक्त 16 धावांची. 11 चेंडू 16 धावा. अनबिलिव्हेबल क्रिकेट मैदानावरती 65 धावांचा पाठलाग करायचा होता. वाटलं होतं की एवढ्या लवकर धावा होतील, मात्र केल्यात दक्षिण. पहिल्या षटकामध्ये 20 धावा P1 मध्ये आणि P1 संपल्यानंतर रेस्ट्रिक्शन संपलं तरी देखील 21 धावा कुठल्या दुसऱ्या षटकामध्ये. अप्रतिम फटकेबाजी. 27 धावा कुठल्या त्यानं दुसऱ्या षटकांमध्ये. त्यामुळे समीकरण 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हिजन हवं होतं. स्वप्नीला डॉट डिलिव्हरी. पहिला चेंडू डॉट असावा माझ्या मते. यस, पहिला चेंडू डॉट. आत्तापर्यंत आपण 14 चेंडू 13 चेंडू पाहिले, 14वा चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती 16 धावांची. बघायचं स्वप्नील स्वतः जबाबदारी घेईल की दक्षला आमंत्रित करेल स्ट्राईक रेंजला, हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. कोणच तयार नाहीये, थोडासा चेंडू बाहेर निघतोय. पंचाने सांगितलं यावेळी आउटस्विंग करायचा प्रयत्न, मात्र चेंडू आतमध्ये न येता बाहेर गेलाय, त्यामुळे आउटस्विंग झालाय आणि पंचाने सांगितलं इट्स अ वाईड. जो चेंडू डॉट होता त्याची भरपाई झाली संघासाठी. गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतोय. अभिषेक सुरकेकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे, मात्र तो अनुभव पणास लावण्याचा प्रयत्न करतोय स्वप्नील स्ट्राईक रेंजला. नाहीये, डाऊन द लाईन. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग. चेंडू आपण तर खाली राहिलाय, डाऊन द लाईन राहिलाय, त्यामुळे स्वप्नीलला बीट केलाय आणि डॉट चेंडू दुसरा पाहायला मिळाला षटकामध्ये. गोलंदाज तयार. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 15 धावांची. पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 27 धावा. धावा आणि फक्त धावा मैदानावरती. मात्र अभिषेक चोरगेच्या हातामध्ये जेव्हा चेंडू दिलाय तेव्हा त्याने फलंदाजाला शांत ठेवलाय आणि कमबॅक करून दिलं. बेलवली संघाला त्याच्याकडे भरपूर अपेक्षा असणार आहेत, करतो कमबॅक करून देऊ शकतो मैदानावरती आणि आतापर्यंत केलाय देखील. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. खेचला फटका, 10 का दम स्वप्नीलने दाखवला. चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. हँडसम, दॅट्स अ 6. इज ऑलवेज गोल्ड. जुनं ते सोनं आणि स्वप्नीलने दाखवलंय. भरपूर वर्षाचा अनुभव आहे स्वप्नीलकडं. भरपूर वर्ष मी त्याला कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं खेळताना आणि जुनं ते सोनं का म्हटलं जातंय. ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. धावसंख्या दापलकावरती 8 चेंडू आणि फक्त 9 धावांची गरज आहे. सामना कुठून कसा आला. 5-6 धावांची गरज होती 24 चेंडू मध्ये आणि समीकरण 12-18चं होतं. चेंडूचा पाठलाग केलाय, भेटलाय, सापला रचलाय, ट्रॅप मध्ये अडकलाय. एक्झॅक्टली खबर पॉइंट, बॅकवर्ड पॉइंटला आणि स्वप्नीलची केली संपुष्टात. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे 9 धावांची. दक्षने केलेली मेहनत. दक्ष खेळतोय 45 धावांवरती. ही जस्ट अवे फ्रॉम 50, ओनली 5 रन्स. मध्ये त्याला स्ट्राईक मिळणार का बघायचं. स्वप्नीलने त्याची कामगिरी पूर्ण केली. 10 धावा कुठं 7 चेंडूचा सामना केलाय. चला सामना स्पीडअप करा प्लीज. फलंदाजाला विनंती धावत जा मित्र प्लीज. अवेश, येणारे चेंडू आता मात्र 7 आणि 9 धावांची गरज आहे. बघायचं दक्षला स्ट्राईक मिळणार का या षटकामध्ये. तर आता पॉसिबल नाहीये कारण तो नॉन स्ट्राईकला आहे आणि शेवटचा चेंडू षटकात येईल. त्यामुळे 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. बेलवली संघाला सुंदर ही मोठी संधी आहे कमबॅक करण्याची. नंतर मी कौतुक करेन अभिषेकचं. एक षटकार जरी मारला त्याला तरी मात्र त्याने कमबॅक केलाय. कारण 12 चेंडू 18चं समीकरण होतं त्यावेळेस अभिषेकच्या हातात चेंडू दिलाय आणि अभिषेकनं कामगिरीत चोख बचावली मी म्हणेन. येणारे चेंडू 7 आणि 9 धावांची गरज. हा चेंडू फार महत्वाचा आहे. फायनल ऑफ दी ओव्हर.
नाहीये. डाऊन द लाईन स्ट्राईक. आता मात्र पुन्हा दक्ष नॉन स्ट्राईकला असणार आहे. मिळणार ती एकच धाव. पूर्ण षटक त्याला स्ट्राईक मिळालं नाहीये. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 8 धावांची. 6 चेंडू 8 धावा. या षटकामध्ये फक्त धावा आल्यात त्या 10. पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या 20, दुसऱ्या षटकामध्ये 27 आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 10 धावा. बघायचं बेलवली संघासमोर फार मोठं आव्हान आहे ते दक्ष. बघायचं दक्षला थांबवण्यादेश लाभणार की बेलवली संघ विजयाची पताका भिरकवणार. येणारे चेंडू आता मात्र आणि लक्ष असणार आहे दक्षकडं. दक्ष 50 धावा पूर्ण करणार का हे देखील फार महत्वाचं आहे. कारण सकाळचं सत्र आहे. एनर्जेटिक खेळू तुम्हाला पाहायला मिळतात. ब्रेकफास्ट केलाय, चांगली झोप झाली, त्यामुळे बघायचं त्याची एनर्जी खूप वरच्या लेवलला पाहायला मिळाली. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 8 धावांची. बेलवली संघ सामना थांबवणार की आदर्श पडले 5 धावा कुठून या स्पर्धेमध्ये विजय ही पताका घुमवणार हे पाहणं गरजेचं असणार आहे. 6 चेंडू 8 धावा. व्हॉट अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. अ व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड प्रेझेंट हिअर. 11:35 आणि फायनलचा दिवस आणि सामना रंगतो 4 षटकांचा. बेलवली वर्सेस आदर्श पडल्या 2 संघांमध्ये. 65 धावा गोलंदाज सज्ज होतोय आकाश पवार. आकाशच्या हातामध्ये भविष्य दिले नितलाशा या स्पर्धेचं. बघायचं आकाश काय करणार. मागचे 6 चेंडू दक्षला स्ट्राईक मिळाला नाहीये. राजेश पाटील ते 12वा खेळू देखील आता सध्या संभ्रमात आहे. राजेश आहे तो देखील टेन्शन, त्याचं देखील टेन्शन वाढलंय. चला 6 चेंडू 8 धावा. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. बेलवली संघ प्लीज थोडासा वेळ कमी घ्या. जेव्हा गरज असेल तेव्हा टीम मीटिंग करा. कारण सामन्याचं रिदम तोडू नका. खूप चांगल्या रिदममध्ये सामना आहे आणि प्रेक्षक देखील भरपूर जोडलेत गेलेत युट्यूबला. 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक हा सामना युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतात. स्वागत आहे. कल्याण डोंबिवलीचे आमचे अध्यक्ष सन्मान्य विनोददादा पाटील जर सामना बघत असतील तर स्वागत आहे विनोददादा तुमचं देखील. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 8 धावांची. लो फिरकी का जादूगर लेफ्ट. याने मात्र स्विंग केला चेंडूला. टपामध्ये थोडासा बाहेर गेला चेंडू स्विंग करत असताना त्यामुळे फलंदाजाला बीट केलंय. मागचे 7 चेंडू दक्षला स्ट्राईक मिळाला नाहीये. त्यामुळे बेलवली संघाला सुवर्ण संधी आहे की दक्षला नॉन स्ट्राईकला जास्तीत जास्त कसं ठेवता येईल हे त्यानं पाहिलंय. येणारा चेंडू 5 आणि गरज आहे ती 8 धावांची. फिरकीचा जादूगर ज्याला संबोधलं होतं गोलंदाज राजेश पवारला, भरपूर राजेश पाटीलला आपण पाहतोय. भरपूर वर्ष राजेशने क्रिकेटमध्ये मक्तेदारी दाखवलेली आहे आणि आता त्याची कसोटी आहे, अग्निपरीक्षा त्याच्यासाठी. 5 चेंडू 8 धावा. सामना कुठून कसा आलाय बघा. 12 चेंडू 18 धावांचं समीकरण. 7-9 6-8 आणि आता 5-8. लेफ्ट हँड वरती विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक. शतक जज करतोय फलंदाज बाद. यस इज गॉन, ऍब्सोल्युटली गॉन. अजूनही दक्षला स्ट्राईक नाहीये. मागचे 8 चेंडू त्याला स्ट्राईक नाहीये, त्यामुळे समीकरण बदललंय. येणारे चेंडू 4 आणि गरज आहे 8 धावांची. व्हॉट अ मॅच. दहा चेंडूमध्ये 45 धावा कुठल्या आहेत. ज्या दक्षिण ऑन साइडला 5 षटकार, ज्या दक्षिण ऑफ साइडला 3 चौकार लगातार लावलेत त्या दक्षला स्ट्राईक नाही मिळाली अजून. त्यामुळे 4 चेंडू 8 धावा. व्हॉट अ बॉलिंग, गुड बॉलिंग फ्रॉम द राजेश पाटील. राजेश फिरकीचा जादूगर आहे, भरपूर वर्ष अनुभव आणि पहिला सामना देखील गोलंदाजीच्या जोरावरती राजेशने जिंकून दिला होता. आता देखील अग्निपरीक्षा. 1 चेंडू 2 धावांची गरज असताना त्या धावा डिपेंड केल्या होत्या राजेशनं. तोचा राजेश बघायचंय. एका बाजूला आदर्श पडले, एका बाजूला बेलवली टीम. व्हॉट अ मॅच. सकाळचं वातावरण, सुंदर ॲटमॉस्फिअर आणि अशा ॲटमॉस्फिअर मध्ये रंगलाय हा पहिला सामना. दहाकता भरपूर या सामन्यामध्ये. श्वास रोखलाय, प्रेक्षकांच्या स्पंदन वाढवणारा सामना. व्हॉट अ मॅच. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे ती 8 धावांची. गोलंदाज अभिषेकने केलेली कमाल. आता मात्र राजेश त्याला साथ देतोय. दक्षला मागच्या 8 चेंडूमध्ये स्ट्राईक नाही मिळाली. 45 धावा कुठल्या दक्षनं बघायचं. येणारे चेंडू 4 आणि 8 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. ओ बॉल, गुड बॉलिंग, ब्युटिफुल डिलिव्हरी. यॉर्करचा वापर केलाय आणि फलंदाजाला मात्र बीट केलाय. आता पडले संघ काय करणार ह्याची मते उत्कंठा शिकेला पोहोचली. कारण समीकरण असणार आहे 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. मागचे 9 चेंडू दक्षला स्ट्राईक नाहीये.
दक्षला स्ट्राईक मिळणार की नाहीये हा देखील फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. येणारे चेंडू 3 आणि 8 धावांची गरज. ज्या दक्षनं 10 चेंडूमध्ये 45 धावा कुठल्यात त्या दक्षला मागचे 9 चेंडू स्ट्राईकच मिळाले नाहीये आणि बेलवली संघाची ही स्ट्रॅटेजी त्यांना मात्र कामा येते. येणारे चेंडू 3 आणि 8 धावांची गरज. 65 धावांचा डोंगर उभा करायचा होता. पहिल्या षटकामध्ये आले 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 27, तिसऱ्या षटकामध्ये 10 आणि राहिलेत 8 आत्ता कुटायच्यात. येणारे चेंडू 3 आणि 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. व्हॉट अ मॅच. श्वास रोखलाय कुणी. विश्वास अनबिलिव्हेबल क्रिकेट मैदानावरती. वाटलंच नाही की हा सामना इथपर्यंत पोहोचेल, कारण दक्षिण सामना कधीच फिनिश करायला हवा होता असं प्रेक्षकांना वाटतंय. मात्र त्याला स्ट्राईकच मिळाला नाहीये. मागचे 9 चेंडू. येणारे चेंडू 3 आणि 8 धावा. वाटत बॉलिंग फ्रॉम द राजेश. फिरवला चेंडू. फिरवला राजेशचा चेंडू. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. हाच तो राजेश ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 1 चेंडू 2 धावांची गरज असताना समोरच्या संघाला पराभूत केलं होतं. तोचा राजेश. बघायचं 2 चेंडू 8 धावांची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्यावायला हरकत नाहीये. व्हॉट अ मॅच. अनबिलिव्हेबल क्रिकेट. अनबिलिव्हेबल क्रिकेट मैदानावरती. येणारे चेंडू 2 आणि 8 धावांची गरज. दक्षला आता स्ट्राईक मिळणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालाय, कारण मागचे 10 चेंडू दक्ष नॉन स्ट्राईकला आहे. 45 धावांवरती खेळतोय तो. 10 चेंडूचा सामना केलाय मात्र अजून स्ट्राईक नाहीये. व्हॉट अ मॅच. एका बाजूला दक्ष तर एका बाजूला राजेश पाटील यांच्यामध्ये आपण सामना पाहतोय. कारण ही आता मात्र क्रिकेटची लेवल दाखवत असताना हा सामना पाहायला मिळतोय. सामना फार गरम झालाय आणि सकाळच्या सत्रामध्ये यापेक्षा चांगला सामना कुठे पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू 8 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम क्रमांक 3 तुमच्या माहितीसाठी. नाहीये. कॅप मध्ये खेळला. एकदा पुणे केली. बघायचं 2 धावा काढणार का दक्ष. मात्र नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला फलंदाज सज्ज पोहोचणार की नाहीये. पंचांचा इशारा. ओ माय गॉड. ओ माय गॉड. अनबिलिव्हेबल क्रिकेट. विश्वासच बसत नाही या क्रिकेटवरती. कारण आता फलंदाज झालाय बाद. आता 1 चेंडू आणि गरज आहे 7 धावांची. डीज आहे. मागच्या 11 चेंडूमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाला राहिलाय. त्यामुळे आता समीकरण भरपूर बदलले आणि सामना गमावा लागेल का आदर्श पडल्या संघाला हा देखील प्रश्न पडलाय. मी कौतुक करेन अभिषेकचं. अभिषेकनं तिसरं षटक खूप चांगलं फेकलं आणि राजेशने त्या सामन्याला कलाटणीच दिली आणि दक्षला मात्र 11 चेंडू नॉन स्ट्राईकला ठेवण्यात आलंय. हे यश आहे बेलवली संघाचं. कारण यश कधी सामना खुला करू शकतोय हे मला सांगण्याची गरज नाही, कारण ज्या पद्धतीने तो खेळलाय मैदानावरती. 45 धावा कुठल्याच तर 10 चेंडूमध्ये 4 षटकार 3 चौकार मारलेत. मात्र 11 चेंडू नॉन स्ट्राईकला राहिलाय तो. त्यामुळे आता समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. जरी षटकार मारला तरी आदर्श पडले संघ जिंकू शकत नाहीये, कारण या स्पर्धेचा नियम क्रमांक 3 कंपल्सरी चेसिंग नाहीये. व्हॉट अ बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग. राजेशने दिली फक्त 1च धाव या षटकामध्ये. एकदा राजेशसाठी जोरदार टाळ्या आणि एकदा जोरदार टाळ्या दक्षसाठी. मित्रांनो फार चांगली फलंदाजी केली दक्षनी. 12 चेंडू तो नॉन स्ट्राईकला राहिला. 12 चेंडू. दादा नमस्कार. 12 चेंडू नॉन स्ट्राईकला राहिला दक्ष. नॉट अ गुड क्रिकेट. स्ट्रॅटेजी खूप चांगली पाहायला मिळाली, मात्र पडले संघाची जबाबदारी होती की त्याला स्ट्राईक देणं. स्ट्रॅटेजी चुकली, नियम चुकला, सामना गमावा लागलाय. बट हार्ड लक दक्ष. तुझी फलंदाजी आवडली आम्हाला. खूप चांगला खेळलास. प्रेक्षक तुला विसरणार नाहीयेत. चलिए बेलोली टीम सेकंड करके आपको निकलना होगा. यहाँ पर हार्ड लक पल्ले टीम. आदर्श पडले संघ सेकंड करा हरकत नाही. बाबू सामना मजा आली. बाबू सामन्यामध्ये कोणी